स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपल्या सर्व स्वामी भक्तांची लाडकी अशी दत्त जयंती आता अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे। अगदी म्हणजे याच महिन्यामध्ये आता आजपासून 1 तारीख चालू झालेली आहे आणि 26 डिसेंबर रोजी आपली दत्त जयंती आहे। आपल्या सर्व स्वामी भक्त दत्त भक्तांची लाडकी अशी दत्त जयंती जणू काही आपल्यासाठी तो दिवाळीचाच पर्व असतो। तर त्याच विषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। कसे आहात तुम्ही सगळे, आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। ज्यांना ज्यांना इच्छा आहे 21 दिवसीय सारामृत पारायण करण्याची त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। 21 दिवसाचं संकल्पयुक्त पारायण जर तुम्ही केलं स्वामी चरित्र सारामृत हे जे आपलं पारायण आहे ते, किंवा तुमच्याकडे अक्कलकोटचं सेम असं असेल, वेगळं असते त्याची फक्त प्रिंट वेगळी असते, ते जरी केलं तरी चालेल, कोणतंही केलं तरी चालेल। हे दिंडोरी प्रणीतचं आहे, अक्कलकोटचं वेगळं मिळतं, थोडंसं मोठं असतं, मात्र त्यामध्ये संपूर्ण सार आहे, यामध्ये थोडासा कमी आहे। दोन्हीपैकी कोणतंही केलं तरीही चालेल, हरकत नाही, कारण तसे प्रश्न येतात म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते आधी की आता हे 21 दिवसीय पारायण कधी करायचंय, तर हे 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर असं 21 दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे। संकल्पयुक्त करायचं आहे। ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी हे पारायण संकल्पयुक्त करायचं आहे, म्हणूनच थोडासा व्हिडिओ मी हा आधी केलेला आहे। गुरुचरित्र पारायण कधी करायचं यावरचा पण व्हिडिओ नक्कीच येईल। हा सारामृत पारायणाचा व्हिडिओ आहे। गुरुचरित्र पारायणाचा व्हिडिओ साधारण बघा 20 ते 26 असेल माझ्या मते, हो 20 ते 26 असेल। गुरुचरित्राचं 7 दिवसीय 27 पर्यंत असेल किंवा 26 पर्यंत असेल, तो आपण व्हिडिओ नंतर बघूया। आता मी तुम्हाला फक्त श्री स्वामी चरित्र सारामृताचं 6 डिसेंबर ते 26 डिसेंबर पारायण कसं करायचं आहे ते सांगणार आहे। सगळ्यात आधी सांगते की एकही स्वामी भक्त असा नसेल ज्याला स्वामी समर्थ सारामृत माहीत नाहीये, स्वामी चरित्र सारामृत माहीत नाहीये, ज्यामध्ये स्वामींच्या महाराजांच्या अगाध लीला लपलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला शिकवून जातात। एक एक वाक्य जर बारकाईने वाचलं तर त्यातून आपण खूप काही शिकतो। घमंड करू नये, स्वामींपुढे अहंकार करू नये, स्वामींपुढे मीपणा करू नये, स्वामींपुढे मोठेपणा करू नये, स्वामींपुढे फसवाफसवी करू नये, खोटे बोलू नये, लबाडी करू नये, हे सगळं आपल्याला स्वामी चरित्र सारामृतामध्ये शिकायला मिळतं। एक प्रकारे जीवन कसं जगायचं हे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत शिकवून जातं। त्यामुळे स्वामी भक्तांनो, माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, ज्या कुणाकडे नसेल हे किंवा अक्कलकोट मधलं कुठलंही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत तुम्ही आधी घेऊन या, म्हणूनच मी हा व्हिडिओ आधी करत आहे। कुठं मिळेल? केंद्रात मिळेल, धार्मिक पुस्तकांच्या दुकानात मिळेल। दिंडोरी प्रणीतचंच हवं असेल तर फक्त आणि फक्त केंद्रात मिळेल, आणि जे अक्कलकोटचं आहे ते तुम्हाला कोणत्याही धार्मिक वस्तू जिथं मिळतात, जिथं पुस्तके वगैरे मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। ह्याचं मूल्यही काही फारसं नाही आहे, माझ्या मते नाही दिलेलं वाटतं यांनी। याची किंमत इथं आहे 42 रुपये याची किंमत आहे, आणि प्रकाशक आणि मुद्रक आहेत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। कार्तिक शुद्ध 15 त्रिपुरारी पौर्णिमा, दिनांक 14 नोव्हेंबर, राष्ट्रीय सत्संग सोहळा, श्री क्षेत्र काशी वाराणसी येथे प्रकाशन झालेले आहे। सर्वाधिकार प्रकाशकाचे अधीन हा ग्रंथ फक्त दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे। याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हा तुम्हाला वाचायला वेळ लागणार नाहीये। इथं अध्याय पहिला चालू होतो, पहिलं पान, तर इथं अध्याय दुसरा चालू होतो, दुसरं पान, की लगेच अध्याय तिसरा चालू होतो, तिसरं पान, म्हणजे 2-2 पानांचेच अध्याय आहेत। अध्याय चौथा, आता मी कधी कधी ते अक्कलकोटचंही वाचते, त्याचा एकच अध्याय 7-7 पाने सुद्धा आहे, त्याला 1 ते 1.5 तास लागतो, तर ह्याला फक्त पाऊण तास लागतो। त्यामुळे जर सोयीस्कररित्या बघायचं असेल तर हे घेतलेलं केव्हाही चांगलं, कारण म्हणजे हे आपल्या नित्य सेवेमध्ये राहील। आता 6 तारखेला कोणवार येत आहे तेही तुम्हाला सांगते। 6 तारखेला येत आहे बुधवार, महापरिनिर्वाण दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस येत आहे। 6 तारखेला बुधवार येत आहे। बुधवारी तुम्हाला सकाळी स्वच्छ अंघोळ करायची आहे, घरातली स्वच्छता करायची आहे, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, देवघराची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे,
देवांवर सोडून देवाच्या आजूबाजूला म्हणजे देवघरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. सर्व गोमूत्र नसेल गंगाजल किंवा गुलाबजल शिंपडले तरी चालेल, पण गोमूत्र प्रत्येकाच्या घरात असावं. ते घेऊन या, कारण त्यामुळे शुद्धीकरण होते असे म्हटलं जातं. त्यामुळे गोमूत्र अवश्य घेऊन या. त्यानंतर काम राहिलं ते आपल्याला नेहमीप्रमाणे दरवाजा स्वच्छ करा, अंगण स्वच्छ करा, रांगोळी काढा, हळद लेपन करा. जितकं तुम्हाला उत्साहात हे पारायण करता येईल तितकं उत्साहात करा. स्वामींचं स्वागत आपल्याला महाराजांचं साक्षात महाराजांना आपल्याला बोलवून हे पारायण करायचं आहे. त्यामुळे पारायण कालावधीमध्ये तुम्हाला काही गोष्टींचा नियम बंधनकारक आहेत. आता सगळ्यात आधी सांगते की ज्या महिलांना माहीत आहे की आपली 6 ते 26 या तारखेमध्ये आपले पिरियड्स येणार आहेत, त्या महिलांनी हे करू नये. त्यांनी 8 दिवसीय करावं. त्याचा व्हिडिओ पण मी नंतर करेन. ज्या महिलांची 6 तारखेच्या आधीच होऊन जात आहे, आत्ता झाली आहे, किंवा 6च्या आधी 4, 5, 1, 2, 3, 4 अशी म्हणजे 5ला मोकळ्या होत आहेत, अशा स्त्रियांनीच या पारायणाला बसावं, जेणेकरून मध्ये तुम्हाला म्हणजे हे होणार नाही, अडचण येणार नाही, खंड पडणार नाही. पुरुष दादा लोक जे माझे बघत आहेत त्यांनी हे पारायण 6 ते 26 बिनधास्त तुम्ही करू शकता. आता हे पारायण सुरू करताना सकाळी सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणीची तशी काहीच आवश्यकता नाहीये, पण तुमची इच्छा असेल. खरं तर मी तर स्वतः काय करते, देवघरातच समर्थ आपले नेहमीप्रमाणे ठेवते. सगळ्यात आधी त्यांना मी पाण्यानं स्नान घालते, मग पंचामृतानं स्नान घालते, पुन्हा पाण्यानं स्नान घालते. अखंड श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे, म्हणजेच त्यांच्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, हिनाचं अत्तर लावायचं आहे, चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे, हळदी कुंकू स्वामींना लावायचं नाहीये. त्यानंतर स्वामींना तुमच्याकडे असतील तर वस्त्र परिधान करा. वस्त्र परिधान केल्यानंतर त्यांना जागेवर ठेवा. तुमची इच्छा असेल चौरंगावर पिवळ्या वस्त्रावर मांडलं तरी चालेल, शेजारी कलश ठेवला तरी चालेल, नाहीतर आपला रोजचा मंगल कलश असतोच देवघरात, तो सुद्धा चालेल. एकंदरीत काय, मांडणी करायची इच्छा असेल तर करा, अगर नाही केली तरी चालेल. दुसरा नियम म्हणजे ह्याची वेळ तुम्ही एकच ठेवायची आहे. आज सकाळी 10ला बसलाय, उद्या संध्याकाळी 7ला बसलाय असं करायचं नाही. संकल्पयुक्त पारायणाच्या काही अटी आहेत, त्या पाळल्या तर तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळतं. आणि जरी तुम्हाला काही नको असेल, तुम्ही नुसती सेवा म्हणून करत असाल, तरीही वेळेचं बंधन आहे, आसनाचं नियम आहे. आसन सुद्धा एकच असावं जेव्हा संकल्पयुक्त करतो तेव्हा. इतर वेळेस हा ग्रंथ कधीही कुठेही केव्हाही तुम्ही पठण करू शकता, हेही मी तुम्हाला सांगते. आता संकल्प कसा करायचा, तर तुम्ही एक तामण घेऊन बसा, भांड्यामध्ये पाणी घ्या, फूल घ्या, अक्षता घ्या, स्वामींची पूजा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, अगरबत्ती, धूप, दीप, सगळं नैवेद्य सगळं करून घ्या. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, पिवळी फुलं महाराजांना वाहा, आणि त्यानंतर तुम्ही संकल्प करा. हातामध्ये फूल घ्या, अक्षता घ्या, पाणी घ्या, आणि त्यानंतर तुमचं नाव, गोत्र बऱ्याच जणांना माहीत नाहीये, त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचं आहे. मी सुनेत्रा, माझं गोत्र काश्यप असं म्हणायचं आहे. आजची तारीख म्हणजे 6 जी तारीख आहे ती, साल, तुमचं राहण्याचं ठिकाण, आणि मी हे पारायण करत आहे. महाराज माझ्याकडनं हे करून घ्यावं, कोणतीही मध्ये अडचण येऊ नये, निर्विघ्नपणे माझ्याकडून हे पारायण करून घ्यावं, हे तुम्हाला बोलायचं आहे. आणि हे जे पाणी, अक्षता आहे, जे काही तुमची इच्छा आहे ती मनोमन बोलायची आहे, आणि हे पाणी तामणात सोडायचं आहे. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे, रोज करायचा का नाही, फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. आणि तुम्हाला या स्वामी सारामृताच्या पाठाला सुरुवात करायची. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे. आता ताई आमच्याकडे स्वामी स्तवन नाहीये, त्यासाठी तुम्हाला नित्यसेवा हा ग्रंथ आणावा लागेल. नसेल तुमच्याकडे यूट्यूबला सर्च करा, स्वामी स्तवन लागेल, ते तुम्ही ऐका. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ जपाची माळ करा, आणि 1 माळ तुम्ही कुलदेवीची किंवा मग ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छईचा जप करा. आणि त्यानंतर याचा अध्याय पहिला वाचायला सुरुवात करा. अध्याय पहिला ते अध्याय 21 एका बैठकीत वाचणे याला म्हणतात पारायण. मध्ये उठू का, नाही चालणार, वॉशरूमला उठा. खरं मी तुम्हाला टोटली खरी माहिती देते की इथं मध्ये उठायचं नसतं जेव्हा आपण पारायणाला बसतो. घोटभर पाणी तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला तहान लागली तर, पण मध्ये वॉशरूमला वगैरे उठायचं नसतं. ते कसं करायचं ते आपल्याकडून स्वामी करून घेतात, पण मध्ये उठायचं नसतं, मध्ये शिंकायचं नसतं. चुकून शिंक आली, खोकला आली
खोकला आला तर तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा कानाला हात लावून 3 वेळा आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा पठण करायचं आहे. अगदीच नाहीच ताई आम्हाला नाही कंट्रोल होत, आम्ही काय करू? अशा वेळेस जर उठावं लागलं तर उठायचं, वॉशरूमला जायचं, हातपाय धुवायचे, जो अध्याय सोडला होता तिथून पुन्हा म्हणजे 7वा अध्याय तुम्ही उठला होता, 7वा अर्धा झालाय तर पुन्हा 7वा अध्याय पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायची आणि पुढचं पारायण करायचं. अशा प्रकारे तुम्हाला अध्याय 1 ते अध्याय 21चं पठण करायचं आहे. त्यानंतर आता आपण खडी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. आरती करून घ्यायची आहे महाराजांची, जी तुम्हाला आवडती, जी तुम्हाला येते ती. पहिली आरती गणपतीची घ्या आणि दुसरी आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्या. आरती करून झाल्यानंतर त्रिवार मुजरा करायचा आहे आणि मुजरा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या जागेवरून आसन घडी घालून ठेवायचे. 3 प्रदक्षिणा आपल्याच भोवती घालायच्या आहेत म्हणजे सेवा तुमची संपूर्ण झाली. आणि संध्याकाळी काय करायचं तर संध्याकाळी पुन्हा एकदा दिवा अगरबत्ती लावायचा, स्वामींचा 1 माळ जप करायची आणि स्वामींची संध्याकाळची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा. घरात जे काही करू, कांदा लसूण वर्ज्य आहे. या काळामध्ये मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही, कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं. करायचं म्हणजे करायचं. ज्यांना दिवस राहावेत, ज्यांना प्रेग्नन्सी हवी आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, कारण तुमचा संकल्पच त्यासाठी असणार आहे की महाराज मला बाळ होऊ दे. त्यांनी नाही तुम्ही पाळलं तरी चालेल, मात्र अशा वेळेस तुम्हाला डोक्यावरून तुम्हाला निश्चितच माहिती आहे की अंघोळ करून तुम्हाला देवाचं करायला बसावं लागेल. तर असे हे काही नियम आहेत. बाहेर गावी कुठंही जायचं नाही. जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो ती घरातच घडली पाहिजे. कुठल्याही गावाला जाऊन करू का, माहेरी जाऊन करू का, एक वेळ सासरी गेलात, तुमचं गाव सासरी वेगळं असेल, तिथं जाऊन केलं तर चालेल, पण जास्तीत जास्त प्रयत्न याचा करा की तुम्ही हे घरातच करायचं आहे, तुमच्याच घरात करायचं आहे. आज सकाळी 10ची वेळ ठेवली, उद्या सकाळी 10चीच ठेवायची. 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो. या काळामध्ये सोडून तुम्ही हे पारायण कधीही करू शकता. आता 21व्या दिवशी काय करायचं आहे तर 21व्या दिवशी तुम्हाला जो काही तुम्ही नैवेद्य कराल तो दाखवायचा आहे आणि संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना सेम हातात फूल, अक्षता, पाणी. महाराज माझ्याकडून हे पारायण झालं, तुम्ही ते करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. संकल्प सोडायचा. पुन्हा जेव्हा जमेल तेव्हा मी नक्कीच हे पारायण करेन असा संकल्प सोडायचा. आणि उद्यापन वगैरे याचं काही नसतं. तुमची इच्छा असेल 4 बायका बोलवा, हळदी कुंकू लावा, 1-1 फळ त्यांना द्या, 1-1 प्रत ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना द्या. ज्यांच्याकडे हे पडून राहणार आहे, जे सेवा करणार नाही आहेत त्यांना हे बिलकुल द्यायचं नाही. जे स्वामी सेवेकरी आहेत, ज्यांना इच्छा आहे हे करण्याची, त्यांना तुम्ही हे अवश्य देऊ शकता. अन्यथा मंदिरात मठात जा, 1-1 केळ वाटा आणि महाराजांना नमस्कार करा, त्रिवार मुजरा करा. दोन्ही वेळेस महाराजांना त्रिवार मुजरा करायला विसरायचं नाही. एवढेच या पारायणाचे नियम आहेत, फार काही नाही. कटाक्षानं मांसाहार, मद्यपान टाळायचं आहे. वेडवाकडं बोलायचं नाही आहे. घरात वादविवाद घालायचे नाही आहेत. घरामध्ये शांती ठेवायची आहे. अपशब्द, निंदा, नालस्ती हे करायचं नाही आहे. कोणाचं काहीही तिकडे चालू दे, मी आणि महाराज आणि माझी सेवा हे एवढ्या 21 दिवसात तुम्हाला करायचं आहे. तुमच्या इच्छा कुणाकुणाच्या तर 3 दिवसात पूर्ण होतात, कुणाच्या 8 तर कुणाच्या 21. अशा प्रकारे इच्छा या पूर्ण होतातच. महाराज कुठलीही सेवा वाया जाऊन देत नाहीत. तुम्ही दररोज एकदा श्री स्वामी समर्थ महाराज म्हटलात तरी तो हिशोब महाराजांकडे असतो. त्यामुळे महाराज कुठलीही सेवा वाया जाऊन देत नाहीत. श्रद्धेनं, भक्तीनं तुम्ही हे पारायण करा. हे पारायण म्हणजे खरंच एक प्रकारचं अमृत आहे असं मी म्हणते. आपल्यासाठी संजीवनी आहे स्वामी भक्तांसाठी. त्यामुळे हे दररोज करा. जेवढं जमेल तितकं करा. 1-1 अध्याय करा, 3-3 अध्याय करा, 7-7 अध्याय करा. मी स्वतः 7 अध्याय रोज असं 3 दिवसात एक पारायण संपवते. तुमची इच्छा तुम्ही कसं करायचं मी तुम्हाला आज 21 दिवसीय पारायणाची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आशा व्यक्त करते तुम्ही त्याप्रमाणे कराल. माझ्याकडून सांगण्यात काही चूक झाली असेल तर महाराजांनी मला माफ करावं. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन एखाद्या विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना हे सारामृत पारायण करता येईल. श्री स्वामी समर्थ.